ठीक आहे. सावी, मी तुला धैर्याच्या जवळपास पण फिरकू देणार नाही. आई, इरा, धैर्य कुठे आहे? नाही म्हणजे आहे ना तिकडे, फोन उचलत नाहीये तू. हो, ते इथेच आहेत, जेवतायत. म्हणून नसेल पडला नजरेला कॉल. मग ठीक आहे. आणि हो, तुझ्या जेवणाबद्दल काही बोलला? खाल्लं असतं तर म्हणाले असते ना काही. इथे जे सगळ्यांसाठी बनवले तेच खाल्लं त्यांनी पण. काय? अगं, अगं पण तू का खाऊ दिलंस त्याला? थांबवायचं ना. नाही काही, तुम्ही म्हणाले होते की तुमच्यासाठी स्पेशल बनवून आणलंय मी. नाही ऐकलं त्यांनी माझं. बरं ठीक आहे. हे बघ, तिकडचा उरकलं की लगेच निघून ये घरी. हो. तुम्ही आता आलाच आहात तर 2 घास खाऊन घ्या की. नाही नको, ते आमच्याकडे पुरुष मंडळींचे आटपल्याशिवाय मुजुमदारांच्या बायका जेवणाला हात सुद्धा लावत नाही. होय काय? आमच्याकडे बघा की सगळ्यात आधी लेकी बाळी जेवायला बसल्यात. मुलं नंतर बसली. आता बघा की कशी सगळी एकत्र गोळ्या बिळाने जेवण करतात. असो, या तुम्ही पण जेवून घ्या. नाही नको, खरंच नको. ते उपवास धरलाय मी. मग आधी सांगायचं नाही व्हय? मावशी, जरा साबुदाण्याची खिचडी बनवा बघू, यांचा उपवास आहे. नाही नको, खरंच नकोय मला. अरे देवा, तुमचा उपवास आहे वे? अरे देवा, आता हे कोण खाणार? धैर्य भाऊजी पण खाणार नाहीत आणि ह्यांचा पण उपवास आहे. आमचे भाऊ नाही कायम म्हणतात अन्न वाया गेलं नाही पाहिजे. होय की नाही भाऊ? एक काम करते, मीच जेवायला घेते. जरा तिकडे घेऊ. बरं, देऊ खिचडी अजून? नाही, बस झालं एवढंच. हे बघा, सगळ्यांना माहितीये की तुम्हाला तिखटाचा त्रास होतो. असं काही कंपल्शन नाहीये. तुमच्यासाठी मी दहीभात बनवायला सांगते. मावशी, यांच्यासाठी जरा दहीभात बनवा. नाही नाही, काही गरज नाही, मी खातोय. अहो ठीक आहे, असं काही कंपल्शन नाहीये. दहीभात खा. आणि काय, अजून बरंच काम करायचंय. बॉडीमध्ये एनर्जी पाहिजे ना. वर्षा,
ओके. ए थांबा 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 मंडळी, भरपूर काम झालेलं आहे. आजच्या दिवसापुरतं एवढं काम पुरे. हा चला काम थांबू आता. हातपाय धुवून घ्या चला. चला. नाही नको, मी घरी जाऊन आंघोळ करतो. हा. मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं, श्रमदानामुळं आपल्या खोलीचं 90% काम पूर्ण झालेलं आहे. आता उरलेली छोटी मोठी कामं जी आहेत, म्हणजे जसं की पाणी मारणं म्हणा, रंग देणं म्हणा, ही सगळी कामं आमची वानर सेना आनंदानं पूर्ण करणार आहे. ये. तुमचे परत एकदा मनापासून आभार. भाऊ, तुम्ही मदतीसाठी बोलवलंय आणि आम्ही आलो नाही असं कधी झालंय? भाऊ, तुम्ही एवढी मदत केली, त्या निमित्ताने आमचा थोडा हातभार लागला. खरं तर हा सगळा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. हे बघा बाबांनो, आम्ही काय मोठी माणसं नाही आहे की तुम्हाला फार मोठी भेट देऊ. पण कसं आहे, तुम्ही जी मेहनत केली, जे श्रमदान केलं, आम्हाला मदत केली, आमच्या हाकेला ओ दिली, म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही छोटीशी भेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचा मोठ्या मनानं स्वीकार करा. या. मंडळी, खरं तर ही मोठी भेट तर नाही आहे, छोटी भेट आहे एकदम. पण या पणत्या साध्या सुध्या नाहीत बर का. या आमच्या शाळेतल्या माझ्या पोरांनी स्वतःच्या हातानं बनवलेल्या पणत्या आहेत. खूप मोल आहे त्याचं. त्याच्यामुळं ह्या पणत्या तुम्ही तुमच्या देवघरात लावा आणि त्या पणतीच्या निमित्तानं शिक्षणाचं महत्व, श्रमदानाचं महत्व तुमच्या मनात आणि तुमच्या घरात सतत तेवत असू द्या. सावी बाळा, पुढची फुलं आणि पणत्यात तू वाट.
पण त्या संपल्या. तसं पण तुम्हाला पणतीची काही गरज नाही म्हणजे तुमच्या एवढ्या मोठ्या लखलखत्या बंगल्यात पणतीचा प्रकाश कसा दिसणार? तुम्ही हे ठेवा. थँक्यू. धैर्य, तुम्ही केलेल्या कामाबद्दल खरंच मनापासून आभार आहे. तुम्ही जे काही केलं की नाही ते खरंच कौतुकास्पद आहे बरं का. पण त्यामुळं मुजुमदारांच्या बद्दल माझ्या मनात आदराची भावना निर्माण होईल असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. तुम्ही एक कोल्हापूरकर म्हणून, एक चांगला माणूस म्हणून इथं आलात म्हणून मी तुम्हाला आतमध्ये यायला परवानगी दिली. पण हेच जर मुजुमदार म्हणून तुम्ही आतमध्ये येणार असाल तर तुमच्यासाठी हे दरवाजे कायमचे बंद म्हणजे बंद असणार आहे. अरे देवा. हे घे. आनंद दादा, हा. जरा चहा टाकते का बाई जरा? टाकलाय. सगळं छान झालं असेल नाही भाऊ? होय. अरे नुसतंच श्रमदानासाठी एवढी माणसं जमा झाली हे बघून मनाला खूप समाधान वाटलं बघ. नाहीतर काय. अहो लास्ट मिनिटला कळून सुद्धा धैर्य मुजुमदार आपल्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून तिथे हजर होते. ही आजची बेस्ट गोष्ट आहे बघा. मदतीसाठी की नाही कायम ही मुजुमदारांची माणसं हजर असतात. वहिनी, सारखं सारखं मुजुमदारांचा उदो उदो करायची काही गरज नाही. ते तिकडे कशासाठी आले होते ना हे सगळ्यांना चांगलंच माहिती. आता जे वाईट काम करून त्यांची इमेज पडली आहे ना ती अशी 2-3 चांगली कामं करून त्यांना ती सावरायची होती आणि म्हणूनच आले होते ते. वंस, तुम्हाला त्यांची कुठलीच गोष्ट चांगली दिसत नाही का हो? आणि भाऊंना पण त्यांना जाताना असं निरोप द्यायची काय गरज होती? भाऊ काही चुकीचं बोलले नाहीये. त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितले नायकांकडून माफीची खोटी अपेक्षा ठेवू नका. हा, तुम्ही का माफ करशीला आहे की नाही? हा, तुम्ही तर सगळीकडे माझ्या पोराच्या जीवावरच उठलायसा. दीपा, काय बोलतेस तू? हे काय चुकीचं बोलले हो मी? हा, त्या अथर्वच्या ऍडमिशनचं पडलंय कुणाला? धैर्य भाऊजीने ऍडमिशन केलं असतं, मी त्यांच्याशी बोलले असते. पण ह्या दोघांनी त्यांचा अपमान करून करून माझ्या नियोजनाला बट्ट्या बोळ करून टाकलाय. दीपा, 1000 वेळा सांगून झालंय त्या मुजुमदारांचा आपल्याला उपकार आणि मदत काहीही नकोय.
सॉरी. काय काय करताय तुम्ही? ते हाताला जरा तेल लावून देते. तुम्हाला सवय नसताना असं काम केलंय तुम्ही. हाताला पण फोड आलेत. मी मालिश करून देते म्हणजे हाताला जरा आराम मिळेल तुम्हाला. नाही, काही गरज नाहीये. मी ठीक आहे. हातांकडे बघ जरा नीट. त्रास होतोय ना? म्हणून म्हणते तिला मालिश करू दे, तेवढाच आराम मिळेल तुला. आणि धैर्य, हे तू श्रमदानासाठी जिथे गेला होतास, सध्याच्या वातावरणाचा विचार करता ते मला योग्य वाटत असलं तरी ते मला रुचलंय असं नाही. त्यामुळे पुढे जाऊन अशा गोष्टी टाळशील अशी अपेक्षा करते. चल चल, आता बस तिथे. तिला मालिश करू दे, बरं वाटेल तुला. द्या इकडे, करून देते मालिश. ताई, अगं धैर्याची काळजी करणं आता बंद कर. हा, अगं माझी पोर हिरा आहेच की त्याची काळजी घ्यायला. हा म्हणजे मी काय म्हणतो, लवकरात लवकर दोघांचं लगीन लावून टाक. हा, किती दिवस बाकी राहिले त्याचा हिशोब ठेवलायस का? लवकरात लवकर लग्नाचा विषय धैर्याकडे काढायला घे, नाहीतर तुझा विषय बाहेर काढायला मला वेळ नाही लागणार. हो माहितीये मला. रोज उठून मला धमकवायची गरज नाहीये. मुदत संपली. मुदत दिलेस ना, ती संपेपर्यंत शांत बस. बोलते मी त्याच्याशी. लवकर विषय काढता येईल, लवकर विषय काढ. मला पण या बंगल्यात कायमचं ऐशोआरामात हात पसरून बसायला यायचंय. लवकर विषय काढ. आहा हा, मग लग्नात मजा. तररर 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 तररर. सॉरी, चुकून लागलं. इट्स ओके. आता बस झालं. तुम्ही या आता. बरं, मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते. नाही, भूक नाहीये मला. असू द्या. अशी कशी भूक नाहीये? किती काम केलंय तुम्ही आज.
आणि उपाशी पोटी तुम्हाला झोप नाही लागणार. दुपारी पण काहीच नीट खाल्लं नाही हो तुम्ही. जेवून घ्या. हे बघा, मी आधीच खूप जास्त एक्झॉस्ट झालोय. एक गोष्ट परत परत सांगायला लावू नका. एकदा सांगितलं ना भूक नाहीये तर नाहीये. ऐकाच जा जरा. तुम्ही या. एडिट करतोय ना. अरे गेला नाहीत अजून. काय करते? अगं ते आजचे श्रमदानाचे व्हिडिओ एडिट करत होतो. ते भारी भारी शॉट आलेत की नाही. असं बघू जरा, मला पण दाखव. हे कशाला काढले? ते मी मुद्दाम काढलेले नाहीत. जे पुढे आलं ते मी फोटो काढत गेलो. हे बघ, जे नियतीने गोष्ट जुळवायची ठरवलेली असते ना ती जुळतेच. कसं गोड दिसताय तुम्ही. बघ की. ए रिने, काय पण काय बोलते? काय गोडबीड दिसत नाहीये. ते तर मी माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत केली, बाकी काही नाही. धर. त्यानं पण जपलीये बरं का माणुसकी. नाही म्हणाला, धैर्य काय तसा लहान माणूस नाहीये. सगळी कामं बाजूला ठेवून मदत करायला आला आपल्याला. श्रमदान केलं. तो कसली माणुसकी जपायला आला होता ना ते मला चांगलंच माहिती.